सोरायसिस असा आजार आहेत ना की पेशंट पूर्ण कंटाळलेले असतात. त्यांच्या अंगावरनं खपल्या पडत असतात, पापुजरे पडत असतात. बसलं तरी त्यांना ते खाली पडताना दिसून कुठेतरी मनात कुठेतरी त्रास व्हायला लागलेला असतो. त्यांना न्यूनगंड तयार झालेला असतो की सार्वजनिक स्थळी जाताना आम्हाला लोक बघतील तर आम्हाला ती काय म्हणतील. तर आयुर्वेदामध्ये ह्यासाठी उत्तर आहे. आणि पेशंटना वाटतं की मला हा कुठला आजार कुठल्या तरी शापामुळे झालेला आहे का, सूर्याच्या शापामुळे झालेला आहे का. तर त्यासाठी उपाय काय आहे, तर आपल्याला रोज गाईच्या दुधाचं सेवन करायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शतधौतकृत रोज रात्री झोपताना जिथे तुम्हाला पॅचेस आहेत तिथे लावायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पापड, लोणचं, मांसाहार पूर्णतः वर्ज्य करायचा आहे. चौथा उपाय म्हणजे तुम्हाला त्यासाठी साबण वापरता येणार नाही शरीर स्वच्छ करताना, तर तुम्हाला आयुर्वेदिक उठण्याचाच वापर करायचा आहे. शेवटचा पाचवा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे ह्यासाठी तुम्हाला रोज रामरक्षा स्तोत्र किंवा गायत्री मंत्र, अथर्वशीर्ष ह्यांचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर गीतेतील श्लोकांचा सुद्धा उच्चार तुमच्याकडनं होणं खूप गरजेचं आहे. त्याचं रेग्युलर तुम्ही त्याचे पठण करायचं आहे किंवा ते श्लोक म्हणायचे आहेत. ह्याने तुम्हाला नक्की छान रिझल्ट मिळेल.